मी तेच म्हणतोय, माझी भूमिका नाही बदलली हो. मग या भाषणांची जी स्तुती होत होती ती आज टीका का होते? म्हणजे जिथं फुलं होती तिथं आता काटे का पेरले जात आहेत? अभिनयाबद्दल तुम्ही बोलला तर अजितदादा असे म्हणाले की शिवाजी महाराजांची भूमिका तुम्ही केली, छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका तुम्ही वठवली का? जोरदार प्रचार करता तुम्ही नथुराम गोडसेंची भूमिका केली, त्याच्याबाबतीत का नाही सांगत ते सांगा बरं. हे विधान अजितदादा महायुतीच्या स्टेजवरून करणार का? जे आज दादांनी विधान केलं हे विधान दादा महायुतीच्या स्टेजवरून करणार का? माननीय पंतप्रधान आणि माननीय गृहमंत्री यांच्या उपस्थितीत दादांनी ठामपणे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा जो उद्धार केला, जो उच्चार केला, ते करत असताना जी माझ्यावर टीका केली ही माननीय पंतप्रधान आणि माननीय गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत करावी. मग ती भूमिका मांडा. हे बघा, एखादं जर विधान केलं गेलं तर ते सोयीने केलं जाऊ नये. बरं, या संदर्भात शिळ्याकडीला ऊत आणण्याचा प्रकार आहे. 2016 मध्ये मी जो सिनेमा केला होता, जेव्हा मला स्वप्नतही पडलं, माहीत नव्हतं मी काय म्हणजे उद्या समाजकारणात येणारे, राजकारणात येणारे माहीत नव्हतं ना. मग 2016 साली जेव्हा ती भूमिका केली तेव्हा माझी काय नक्की परिस्थिती होती ही ज्यांना ठाऊक नाही त्यांनी याविषयी भाष्य करणं उचित नाही. आणि जर आपण विचारधारा आणि तत्व याच्यावर भाष्य करत असू, जर ते म्हणत असतील की काँग्रेस त्यांचा प्रचार करणार नाही, तर या विधानावर त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या स्टेजवरून हेच विधान करावं. हे बघा, या संदर्भामध्ये सगळं करून झालेलं आहे. या संदर्भामध्ये माझी भूमिका मी स्पष्ट करून झालेली आहे. आणि त्यानंतर या संदर्भातलं ज्याला आपण मी आळंदीला जाऊन या संदर्भातलं जे ज्याला आपण प्रायश्चित्त म्हणतो ते सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे शिळ्याकडीला ऊत आणण्यापेक्षा मला असं वाटतं ही भूमिका केली किंवा नाही केली याच्यावर तुम्ही खासदार ठरवणार आहात का? गेल्या 5 वर्षांमध्ये तब्बल 19,500 कोटी रुपयांचे प्रकल्प हे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये येत आहेत. याकडे आपण जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. आज मला असं वाटतं की दादांनी खासगीतल्या काही गोष्टींचा उल्लेख केला. मग खासगीतल्या आपण सगळ्याच गोष्टी बोलूयात का? येणाऱ्या टप्प्यामध्ये या सगळ्या गोष्टी बोलल्या जातीलच. परंतु दादांनी मग खासगीमध्ये जेव्हा त्यांनी विधानसभेच्या सभागृहात छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते असं म्हटले आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमांना जोडे मारण्याचं आंदोलन केलं होतं, तेव्हा दादांनी फोन करून खासगीत मला काय सांगितलं होतं हेही आपण दादांना विचारा. आणि त्यानंतर बाकी आत्ता त्यांच्या खांद्याला खांदा लावून जे पुढे पुढे आहेत हे सगळे कुठल्या बिळात लपून बसले होते? आणि त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांविषयीची जी निरक्षीर विवेकबुद्धीची भूमिका आहे हे करणारा व्हिडिओ माझा अजूनही पब्लिक डोमेनमध्ये आहे ना. मग आपण हेही खासगीतलं बोलू. मग शिवस्वराज्य यात्रेच्या वेळी खासगीत कोण कोण काय काय बोललं होतं हेही आपण सगळं पब्लिकली बोलू. आणि जर अशीच गोष्ट होती तर मला असं वाटतं की कसं होतं की एखादा विचार तुम्ही मनात सांगितला तर जे सातत्यानं एक गोष्ट समोर आणली जाते, मला असं वाटतं त्याचे पुरावे देऊन त्यांनी सांगावं. जर असं असेल तर मी पार्लमेंटमध्ये अनुपस्थित पाहिजे, बरोबर? जर माझा राजकारणाचा पिंड नाही आणि मी असं म्हणतो की नाही मला हे नाही करायचं, तर मी पार्लमेंटमध्ये अनुपस्थित पाहिजे. मी लोकांचे प्रश्न मांडणं सोडलेलं असलं पाहिजे. हे झालंय का कधी 5 वर्षात? तुम्ही बघितलंय का कधी? मी सातत्याने लोकांचे प्रश्न मांडतो, मी सातत्यानं लोकांसाठी हे करतोय. मग खासगीत तर दादांनी मला हेही सांगितलं होतं, तू खाली जास्त फिरलास तर आमदार डिस्टर्ब होतात, मग आमदार माझ्याकडे वेगळ्या तक्रारी करतात, त्यापेक्षा माझं सगळं ऐकणाऱ्यातले आहेत. मग मी त्यांना त्यावेळी सांगेन तू पार्लमेंटवर लक्ष दे, तू पार्लमेंटमधल्या कामावर प्रॉपरली लक्ष दे. आज माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स बघा, अटेंडन्स बघा, 3 वेळा पहिल्याच टर्ममध्ये 3 वेळा संसद रत्न हा जो पुरस्कार मिळाला आहे, या संदर्भात तुम्ही रेकॉर्ड काढून बघा किती खासदारांना पहिल्याच टर्ममध्ये 3 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाला. मला असं वाटतं ही सगळी आकडेवारी जास्त बोलकी आहे. मला असं वाटतं की 15 वर्षांनंतर मला वाटतं की या संदर्भातलं थोडंसं गांभीर्य जर असतं तर 15 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये हे किमान समजून घेतलं असतं की संसदरत्न पुरस्कार हा जो सुरू झाला याची संकल्पना भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची आहे. इतकंच नाही तर संसदीय कार्यमंत्री जे असतात, संसदीय कामकाज मंत्री जे भारत सरकारचे असतात, ते या निवड समितीचे अध्यक्ष असतात. आणि जर माननीय आढळरावांना असं वाटत असेल तर यावेळी
माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना सुद्धा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे, त्याविषयी त्यांचं तेच म्हणणं आहे का हो? म्हणजे आपला तो बाब आहे, दुसऱ्याचं ते कार्ट नसतो. बरं, हे कसं असतं? हे जर असं असेल, असं त्यांना वाटत असेल, तर मला वाटतं की त्यांनी संसद टीव्हीचे सगळे ऑन रेकॉर्ड आहेत या गोष्टी, PRSच्या डेटावर आहे. मी किती प्रश्न विचारलेत, मी किती चर्चांमध्ये सहभागी घेतलाय, मी कशा पद्धतीने विषयांची मांडणी केलेली आहे, तर या सगळ्या गोष्टी ऑन रेकॉर्ड आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीचं विधान 3-3 टर्म ज्यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेनं निवडून